नमस्कार. मी ॲडव्होकेट शारंगधर पांडे. आपण आज परत दिवाणी स्वरूपाचा परत एक मला खूप फोन येतात त्या विषयावर आपण बोलणार आहोत. ते म्हणजे वडिलोपार्जित संपत्तीमध्ये वाटणी. बेसिकली तुम्हाला अनेक लोकांचे हेच प्रश्न असतात की आम्हाला वाटणी पाहिजे, आम्हाला बहिणींचे वाटण्या मागतात, मुली वाटण्या मागतात, भाऊ मागतात, सगळेच असे प्रकार आहेत. तो हा विषय फार सोपा प्रमाणे मी समजून सांगायचा प्रयत्न करतो आहे की वडिलोपार्जित संपत्तीमध्ये मृत मुलाच्या सुनेचा वाटा किती धरला जाईल, तिचे अधिकार किती, त्यात तिने हक्क सोड पत्र अथवा समजुतीचा करार करून रक्कम घेतली असेल आणि तिने तिचे हक्क सोडले असतील तर तिला वाटा किती किंवा तिला परत वाटा मागता येईल का, आणि हीच संपत्ती वडिलांची जर स्वकष्टार्जित असेल तर त्यात त्या सुनेला वाटा मागता येईल का. तो आपण वन बाय वन असा हा विषय घेऊ. सगळ्यात पहिले म्हणजे वडिलोपार्जित संपत्ती आहे ती आजोबांकडनं वडिलांना आली, वडिलांकडनं पुढे येणार आहे आणि त्यामध्ये त्या संपत्तीमध्ये 2-3 मुलं आहेत. त्यापैकी एखादा मुलगा वारलेला आहे आणि त्याची बायको आहे पण त्याला मुलं नाहीत, तरीही त्या सुनेला त्या मुलाचा जो काही हिस्सा राहील तो मिळवायचे मागायचे अधिकार असतील. त्यानंतर तिने जर हक्क सोडपत्र करून दिले असतील, तिने किंवा इतर मुलींनी बहिणींनी जर हक्क सोडपत्र करून दिलेले असतील आणि त्यानंतर त्यांना परत 5-10 वर्षांनी असं वाटलं की नाही आता आम्हाला वाटा पाहिजे आणि मग परत वाटणीचा दावा जर दाखल केला तर त्यांना वाटणी मिळणार नाही. त्यांना न्यायालयात जरी गेले, वाटणीचा दावा जरी दाखल केला, 2-5 वर्ष तो दावा पडून राहील पण त्याच्यात त्यांच्या बाजूने निर्णय लागायची शक्यता नाही. कारण की त्याच्यात एकदा तुम्ही हक्क सोडपत्र केलं की तुमचे सर्व अधिकार तुम्ही संपले असं जाहीर करता. तुम्ही ते सर्व तुमचा हक्क इतर तुमच्या व्यक्तीच्या नावाने, ज्याच्या हक्कात तुम्ही हक्क सोडपत्र केलं आहे त्याच्या नावाने करू करता आणि त्यानंतर तुमचा कुठलाही अधिकार राहत नाही. आणि त्यामुळे काही वर्षानंतर, काही कालानंतर तुम्हाला जर परत वाटलं की आम्हाला आता वाटणी पाहिजे, कारण की आता तिथे जमिनीचे भाव वाढले, ते गगनाला भिडले ना, आता बहिणींना लालच सुटते किंवा त्यांचे सासरचे लोक तिच्यावर दबाव आणतात किंवा आता त्या जमिनी करोडोंच्या झाल्या, तू भावाकडनं माग. तर अशा वेळेस दावे दाखल होतात. दावे दाखल करण्यावर बंदी नाही आणता येत, पण ते दावे टिकत नाहीत. कारण की एकदा हक्क सोडपत्र झालेलं आहे, त्यानंतर तुम्हाला परत त्याच्यात वाटा मिळणार नाही, त्या सुनेलाही मिळणार नाही किंवा त्या बहिणींनाही मिळणार नाही. बरं, त्याचबरोबर कसं असतं की वाटणी मागताना आता मुली आहेत, मुलींनाही आता हीच वडिलोपार्जित मिळकत जी आहे, समजा वडिलोपार्जित मिळकत आहे पण त्याच्यात रीतसर वाटणी झाली, आजोबांच्या मृत्यूच्या आधी आजोबांनी वाटणी करून दिली आणि त्याच्यात 10 एकर जमिने 2 मुलं आहेत, 3 मुलं आहेत, यांच्यात त्यांनी समान वाटणी करून दिली समजा. तर ज्या क्षणी वाटणी झाली जमिनीची आणि ह्या 3 मुलांच्या नावाने ती जमीन झाली, त्या जमिनीचा वडिलोपार्जित हा जो स्टेटस असतो किंवा हा जो प्रकार असतो, वडिलोपार्जित प्रकार, हा संपुष्टात येतो आणि वाटणी झाल्याबरोबर वाटणीने मिळालेली जी मिळकत आहे ती त्यांची स्वकष्टार्जित मिळकत होते. त्यामुळे त्या मिळकतीमध्ये परत त्या व्यक्तीच्या मुलांना, त्या तिन्ही भावांच्या मुलांना किंवा मुलींना त्याच्यात फक्त ती वडिलोपार्जित दिसती आहे पण ती राहिली नाही. तर त्यामुळे वडिलोपार्जित दिसते की आमच्या आजोबांची जमीन होती, ती आम्हाला त्याच्यात आमचा वाट्याला आमचा अधिकार आहे, आम्ही त्याच्यात वारस आहोत म्हणून नाही. वाटणीपत्र जर झालं असेल किंवा आजोबांनी मृत्यूपत्राद्वारे जर वाटणी करून दिली असेल किंवा भावांनी आपसात वाटणी करून घेतली असेल, तर वाटणी झाल्याबरोबर, वाटणीपत्र झाल्याबरोबर त्या जमिनीचा ती जमीन वडिलोपार्जित राहणार नाही, ती त्या भावांची स्वकष्टार्जित होईल आणि स्वकष्टार्जित झाल्याबरोबर त्याच्यात इतर कुठल्याच पुढच्या वारसांना
वारसा अधिकाराने त्याच्यात वाटणी मागता येणार नाही. सो असा हा वाटणीचा विषय आहे. मित्रहो, आशा करतो की तुम्हाला विषय आवडला असेल. मी खूप सोप्या रीतीने समजवायचा प्रयत्न करतो, मराठीत सांगत असतो, त्यामुळे बऱ्यापैकी प्रतिसाद मिळतो. महाराष्ट्रातल्या अगदी खेड्यापाड्यातनं लोक फोन करत असतात. पण मित्रहो, मोफत सल्ल्याची अपेक्षा करू नका. मला मोफत सल्ला देता येणार नाही. त्यामुळे फोन जर सल्ला हवा असेल तर त्याची फी लागेल. त्याची फी साधारणतः 500 ते 1000 1500 प्रमाणे. तुमच्या किती सल्ला आहेत, त्याच्यात कागदपत्र वाचून सल्ला द्यायचा की नाही द्यायचा हे सगळं बघून त्याची फी तुम्हाला सांगण्यात येईल. ती फी जमा केल्यावरच मग सल्ला देता येईल. नमस्कार.